पंतप्रधान मोदींचं लाल किल्ल्यावरून आवाहन. 2023लाच महिला आरक्षण विधेयक मंजूर, अजूनही लागू का केलं नाही? खासदार सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांचा सवाल. डोक्यानं नक्षली असलेल्यांचा बंदोबस्त करावा लागेल, पंतप्रधान मोदींचा इशारा. माओवाद शेवटच्या घटका मोजत असल्याचं वक्तव्य. काँग्रेस मुख्यालयातल्या ध्वजारोहणानंतरच्या वंदे मातरममुळे वाद. सोनिया गांधींचा संपूर्ण वंदे मातरमला विरोध असल्याचा भाजपचा आरोप. काँग्रेसनं आरोप फेटाळले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, प्रताप सरनाईक यांची इच्छा. मुख्यमंत्रीपदावरून शिवसेनेनं भाजपला पुन्हा डिवचलं. ध्वजारोहणाचा मान मिळाला तसा पालकमंत्रीपदाचा सुद्धा मिळेल. ध्वजारोहणानंतर भरत गोगावले यांची प्रतिक्रिया. राज्याबाहेर जाणाऱ्या रोजगारांची मुख्यमंत्र्यांना चिंता नाही. आदित्य ठाकरे यांची चाकणमध्ये फडणवीसांवर टीका. मंत्री असल्यानं पंकजा एक पाऊल पुढे, आमदार असल्यानं आपण एक पाऊल मागे. धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चा. गोपीनाथ मुंडेंचा काँग्रेस प्रवेश ठरला होता, पण मंत्रिपदामुळे प्रवेश बारगळला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा गौप्यस्फोट. गोपीनाथ मुंडे कमळात जन्मले आणि कमळात विसावले. पृथ्वीराज चव्हाण यांच्या आरोपांना पंकजा मुंडे यांचं थेट उत्तर. मुंब्र्याचं नाव मुंब्रा देवी का होऊ नये, नितेश राणे यांची मागणी. सगळेच जण मूळचे हिंदू असल्याचा दावा. कॉक्रोच संदर्भात गैरसमज पसरवले गेले, माझ्या टिप्पणीचा दुरुपयोग करण्यात आला. सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं कॉक्रोचच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण. अभिजित दिपके यांची आजपासून शाळा ठीक करा मोहीम. हिंगोलीतून सुरुवात करणार. कुठल्याच सरकारनं शाळांसाठी प्रयत्न केले नसल्याचा दिपकेंचा आरोप. जातीपातीत न अडकता तिरंगा घेऊन पुढे गेलं पाहिजे. ध्वजारोहण प्रसंगी मुख्यमंत्र्यांचं आवाहन. विकसित भारतासाठी प्रयत्नांची गरज असल्याचं प्रतिपादन. महापालिका आयुक्तांनी रस्त्यावर उतरणं हे बीएमसीचं प्रशासन ढासळल्याचं लक्षण. एन्काउंटर विथ वृषाली कदम मुलाखतीत किशोरी पेडणेकर यांचा अश्विनी भिडेंवर प्रहार. नाशिकच्या रिंगरोड बाधित शेतकऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन. महाजनांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन स्थगित. लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींच्या हस्ते 13व्यांदा ध्वजारोहण. पहिल्यांदाच वंदे मातरमचंही गायन. मोदींना गार्ड ऑफ ऑनर. अटारी बॉर्डरवर स्वातंत्र्य दिनाचा उत्साह. मराठमोळ्या लेझिम नृत्यानं वाढवली बीटिंग द रिट्रीट सोहळ्याची रंगत. संघ मुख्यालयात सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते ध्वजारोहण. आव्हानांचा सामना करून भारताला विश्वगुरू राष्ट्र बनवायचंय, सरसंघचालकांचं वक्तव्य. डोंबिवलीमध्ये 35,000 चौरस फुटांचा तिरंगा. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद. लोणावळ्यातील भुशी डॅमवर पर्यटकांची गर्दी. स्वातंत्र्यदिनी निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक भुशी डॅमवर. अटारी वाघा बॉर्डरवर बीटिंग द रिट्रीटचा उत्साह. भारत माता की जयच्या घोषणांनी दुमदुमून गेला असं म्हणतं.